प्रतिकूल परिस्थितीमुळे शिकण्यापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी पुण्यातील खेड तालुक्यातल्या कोयाळी गावातील स्नेहवन ही संस्था आशेचा किरण ठरली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं, शेतमजुरांची आणि आर्थिकदृष्ट्या वंचित शेतकऱ्यांच्या मुलांना ही संस्था शिक्षण, राहण्याची सोय आणि नोकरीचं प्रशिक्षण देते. दर्जेदार शालेय शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि व्यवसायावर आधारित शिक्षण इथं मुलांना दिलं जातं. त्याचबरोबर सामाजिक भान जपणाऱ्या गोष्टी इथं शिकवल्या जातात. इथला संपूर्ण परिसर हा सौर ऊर्जेवर चालतो. 70 किलोवॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्प इथं साकारण्यात आला आहे. तसंच शेतीचे धडेही इथं मुलांना दिले जातात. जाणून घेऊयात या संस्थेविषयी. शेतातल्या नापिकीमुळे आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग जवळ करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागे संपूर्ण कुटुंब संकटात सापडतं. मुलांची शिक्षणं अर्धवट राहतात आणि ही कुटुंब एका दुष्टचक्रात सापडतात. या कुटुंबातल्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून त्यांचं भविष्य सुखकर करण्याच्या निश्चयानं 2015 साली अशोक देशमाने यांनी स्नेहवन ही संस्था सुरू केली. अवघ्या 2 खोल्यांमधून 18 मुलांसह सुरू झालेला हा प्रवास आता सध्या 180 मुलांपर्यंत पोहोचला आहे. पुणे जिल्ह्यातल्या कोयाळी गावाजवळ 2 एकर परिसरात देशमाने यांनी गरीब होतकरू मुलामुलींसाठी शिक्षणाचं आणि कौशल्याचं केंद्र उभारलं. या संस्थेत मुलामुलींना फक्त शालेय शिक्षणच मिळत नाही, तर त्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं जातं. 1971 पासून बऱ्याच शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्या. आजही दरवर्षी जवळपास 3,500च्या वर शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात. आत्महत्या केल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा निर्माण होतो. मुलांचे शिक्षण थांबतात, मुलींचे लवकर लग्न लावून दिले जातात, बालमजुरी वाढते, कुपोषण वाढतं आणि याचा सगळ्याचा फटका समाजाला, देशाला पडतो. स्नेहवन संस्थेच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षापासून आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करत आहोत. आजपर्यंत जवळपास 300 ते 400 मुलं आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना फक्त सांभाळणं, खाऊपिऊ घालणं हा आमचा उद्देश नाहीये. तर त्याला चांगल्यातल्या चांगल्या सुविधा इथं द्यायच्यात. त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचे, त्यांना शिस्त, स्वावलंबन, संस्काराच्या माध्यमातून एक चारित्र्य संपन्न तरुण तयार करायचे, ज्याचा समाजाला, देशाला परत फायदा झाला पाहिजे. अशोक यांच्या खांद्याला खांदा लावत त्यांच्या पत्नी अर्चना देशमाने या सुद्धा या कार्यात त्यांना झोकून देऊन मदत करतात. दररोज मुलांच्या जेवणाची तयारी इतर महिलांच्या मदतीनं अर्चना पार पाडतात. उत्तम आरोग्यासाठी मुलांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून त्या दक्ष असतात. संस्थेतील मुलामुलींना भाजीपाला, शेतीसोबतचं गायीच्या शेणापासून आणि खराब पाल्यापाचोळ्यापासून बायोगॅस कसा बनवायचा याचंही प्रशिक्षण दिलं जातं. संस्थेच्या परिसरात त्यांचा बायोगॅस जनरेशन प्रकल्प देखील उभारण्यात आला आहे. मुलांना फक्त सांभाळलं जात नाही, तर मुलांना त्यांच्या त्यांच्या कलागुणानुसार शिक्षण दिलं जातं. एखाद्या मुलाला संगीत आवडत असेल तर त्याला संगीताचं शिक्षण दिलं जातं. एखाद्या मुलाला कम्प्युटर आवडत असेल तर कम्प्युटरचं शिक्षण दिलं जातं. इथे जिम आहे. मुलाला सर्व गुण संपन्न बनवण्यासाठी त्याला फक्त जॉब ओरिएंटेड एज्युकेशन दिलं जात नाही, तर त्याला एंटरप्रेन्योरशिपचं शिक्षण दिलं जातं की उद्या त्यानं जाऊन त्याच्या गावामध्ये, खेड्यामध्ये त्यानं स्वतःचा व्यवसाय चालू करावा. त्याच्या माध्यमातून इथे मुलांना कांदा कसा उगवायचा हेही शिकवलं जातं. त्याच्या माध्यमातून मुलांना मशरूम कसं बनवायचं हेही शिकवलं जातं. इथला संपूर्ण परिसर सौर ऊर्जेवर चालतो. इथं 70 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्पही साकारला आहे. नवीन शैक्षणिक धोरणांचा अवलंब करत संस्था कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमही शिकवते. शेतीच्या मशागतीसह शिलाई मशीनचे धडे, गायन, वादन, संगणकशास्त्र इत्यादींवर आधारित शिक्षण मुलं शिकतात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी म्हणून एक पुस्तक एक मूवी असा उपक्रम इथं राबवला जातो. मला इथून 4-5 महिने झाले. इथं चांगलं शिक्षण मिळतं, चांगले पुस्तक वाचायला मिळतात. जर रविवारी पुस्तक वाचले तर आपल्याला पिक्चर पाहायला मिळतो, चांगलं जेवायला असतं. कधी कधी गुलाबजाम, चॉकलेट असं मिळतात. इथं टीचर पण राहतात शिकवायला, चांगली व्यवस्था राहते. तर इथं आम्हाला वेगवेगळ्या लॅबी शिकवायला. तर इथं बाहेर देशाहून शिक्षक येतात शिकवायला, तर ते आम्हाला इंग्लिश कशी बोलायची ती शिकवली जाते. मला इथं खास करून संगीत रूम आवडते.
संगीत रूम मध्ये मला मृदंग वाजवायचं आणि तबला वाजवायचं हे आवडतं. ज्यांचे आई वडील दोघेही नाहीत अशा मुलांची जबाबदारी संस्थेनं घेतली आहे. अशोक देशमाने आणि अर्चना देशमाने यांचा मायेचा आधार मुलांना लाभल्यानं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये भविष्याप्रती आशा जागृत झाल्या आहेत. शिकून सवरून आपलं आणि कुटुंबाचं भलं करण्याची जिद्द त्यांच्यात रुजते आहे. या मुलांचं आयुष्य निराशेतून आशेच्या मार्गावर आणणाऱ्या देशमाने दाम्पत्याचं कार्य म्हणूनच फार मोलाचं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे.